नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आजचा हा व्हिडिओ मी तयार करतो आहे। राज्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, ज्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे असं दिसून येत आहे। मित्रांनो, विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन कसं करायचं आणि त्याचबरोबर आधार व्हॅलिडेशन झाल्यानंतर अपार आयडी जनरेट झाल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी पुन्हा आधार कार्ड जर अपडेट केलेले असेल किंवा त्यांच्या आधार मध्ये काही बायोमेट्रिक किंवा त्याचबरोबर त्यांच्या नावामध्ये, जेंडरमध्ये किंवा डेट ऑफ बर्थ मध्ये काही बदल केला असेल तर ते सर्व आधार मिसमॅच मध्ये आलेले आहेत आणि या सर्व मिसमॅचला कसं दुरुस्त करायचं, हे मिसमॅच कसे अपडेट करायचे, आधार व्हॅलिडेट कसे करायचे याबाबतचा एक व्हिडिओ मी आपणास शेअर केलेला होता। परंतु अजूनही राज्यामध्ये लाखो विद्यार्थी आधार व्हॅलिडेट झालेले नाहीत आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, 20 ऑक्टोबर 2025 हा रेफरन्स डे आहे आणि 20 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर जेवढे विद्यार्थी आधार व्हॅलिडेट होतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा डेटा संच मान्यतेसाठी काउंट करण्यात येणार आहे आणि म्हणून हा जो व्हिडिओ आहे वेळ कमी आहे, परंतु हा एक महत्त्वाचा अपडेट, महत्त्वाची बातमी मी आपणास शेअर करतो आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील त्या व्यवस्थापनांच्या शाळांसाठी, मुख्याध्यापकांसाठी आहे ज्या व्यवस्थापनांची संच मान्यता केली जाते, सरळ प्रणालीवर केली जाते। यामध्ये जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, त्याचबरोबर कटक मंडळ, खाजगी अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळा, सेल्फ फायनान्स किंवा विना अनुदानित शाळा या शाळांची संच मान्यता केली जाते आणि ती संच मान्यता युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर असलेल्या आधार व्हॅलिडेट विद्यार्थ्यावर होणार आहे। 20 ऑक्टोबर हा रेफरन्स डे आहे आणि 20 ऑक्टोबर आता अगदी जवळ आहे। तर मित्रांनो, मी युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर आहे। नेमकं आपल्याला काय करायचं आहे ते मी आपणास दाखवतो आहे। तत्पूर्वी मित्रांनो, मी एक रिपोर्ट आपणास शेअर करतो आहे, ज्या रिपोर्टच्या माध्यमातून राज्यातील किती विद्यार्थ्यांचे आधार अजूनही व्हॅलिड झालेले नाहीत ते आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, 19 ऑक्टोबर 2025 चा हा रिपोर्ट आहे आणि हा रिपोर्ट जर आपण बघितला तर आपल्याला कळेल की युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर 2,14,63,197 विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे आणि यापैकी 2,09,64,282 विद्यार्थ्यांचे आधार एंटर करण्यात आलेले आहेत। म्हणजेच 5 लाख विद्यार्थ्यांचे आधार अजूनही विद्यार्थ्यांच्या नावासोबत कनेक्ट करण्यात आलेले नाहीत आणि त्यानंतर जर आपण आधार व्हेरीफाईड हा कॉलम बघितला तर 2,14,14,897 विद्यार्थ्यांचेच आधार व्हेरीफाईड झालेले आहेत। अजूनही जवळपास 5,80,000 विद्यार्थ्यांचे आधार व्हेरीफाईड झालेले नाही, म्हणजे 5,80,000 विद्यार्थ्यांचे आधार मिसमॅच मध्ये आहेत आणि जवळपास 70,000 विद्यार्थ्यांच्या नावासमोर असलेल्या व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करण्यात आलेलं नाही आणि हा जो आकडा आहे हा फार मोठा आहे। मित्रांनो, वेळ अजूनही आहे, अजूनही आपल्याकडे जवळपास 24 तास आहेत आणि या 24 तासामध्ये आपण विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट करू शकतो। मित्रांनो, एक व्हिडिओ मी आपणास शेअर केलेला होता ज्यामध्ये मिसमॅच कसं दुरुस्त करायचं याबाबत संपूर्ण डिटेल आपणास सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर आपणास सूचना दिलेल्या होत्या की हे जे आधार मिसमॅच आहेत, हे आधार मिसमॅच एकतर आपण जिल्हा कम्प्युटर प्रोग्रामर यांच्या लॉग इन वरून किंवा ब्लॉक एंट्री ऑपरेटर किंवा ब्लॉक MIS कोऑर्डिनेटर यांच्या लॉग इन वरून आपण अपडेट करू शकता। आज जर ही संख्या आपण बघितली, स्पेशली गडचिरोली जिल्ह्यामध्ये अजूनही जवळपास 3,000 विद्यार्थ्यांचे आधार एंटर केल्या गेलेले नाहीत आणि त्याचबरोबर 3,529 मुलांचे आधार मिसमॅच मध्ये आहेत। मित्रांनो, यातील अनेक आधार मॅच होऊ शकतात, अनेक आधार व्हेरीफाईड होऊ शकतात, परंतु बहुतेक शिक्षकांना याबाबतची माहिती नसावी। शिक्षक
YouTube वरचे मी शेअर केलेले व्हिडिओ बघत नाहीत आणि जर जो व्हिडिओ मी आपणास शेअर केलेला होता त्या व्हिडिओचे व्ह्यूज पाहता फक्त 30,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे। एवढा महत्त्वाचा व्हिडिओ मी आपणास शेअर केलेला होता, परंतु आपण तो व्हिडिओ बघितला नाही। अनेक विद्यार्थ्यांच्या पोर्टलवर विद्यार्थी मिसमॅच मध्ये पडलेले आहेत आणि ती संख्या जर आपणास दाखवायची झाली तर मित्रांनो, एका शाळेचं मी लॉग इन केलेलं आहे आणि जर आधार कॅप्चर स्टेटस वर जर मी गेलो तर बघा मित्रांनो, टोटल 191 विद्यार्थी आहेत। 184 विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड झालेले आहेत। अजूनही 7 विद्यार्थ्यांचे आधार मिसमॅच मध्ये आहेत। मित्रांनो, मिसमॅच दूर करणं अत्यंत सोपं आहे आणि तो मिसमॅच आपण तालुका स्तरावरून किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवर असलेल्या डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांच्या मदतीने करू शकता। अजूनही वेळ आहे। आपण तात्काळ डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामरला किंवा डेटा एंट्री ऑपरेटर किंवा ब्लॉक MIS कोऑर्डिनेटर यांना जर संपर्क केलात तर हा जो मिसमॅच आपल्याला पाहायला मिळतो आहे हा मिसमॅच आपला दूर होऊ शकतो, हा व्हॅलिड होऊ शकतो आणि हे व्हॅलिडेशन झालं तर हा विद्यार्थी संच मान्यतेमध्ये काउंट केला जाऊ शकतो। आणि म्हणून राज्यातील सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की आपण आपल्या शाळेचं युडास प्लस स्टुडंट पोर्टल लॉग इन करावं। करंट अकॅडमिक इयर वर क्लिक करून सुद्धा आपण जाऊ शकता किंवा डाव्या साईडला असलेल्या आधार कॅप्चर स्टेटस वर क्लिक करून सुद्धा आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांचे आधार अजून मिसमॅच मध्ये आहेत आणि किती विद्यार्थ्यांच्या नावासमोर असलेल्या व्हॅलिडेट या बटनवर अजून आपण क्लिक केलेलं नाही ते पाहू शकता। जर आपल्याकडे या मुलांचे आधार कार्ड अवेलेबल असतील तर आपण तात्काळ गट साधन केंद्रातील डेटा एंट्री ऑपरेटर किंवा ब्लॉक MIS यांना संपर्क करू शकता किंवा डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा। मित्रांनो, व्हॅलिडेशन फार महत्त्वाचं आहे आणि न्यू एंट्री टॅब सुद्धा अनेक शाळांना माहित नाही। 2 ते 12 वर्गाच्या विद्यार्थ्यांची न्यू एंट्री टॅब डिस्ट्रिक्ट लेवलला देण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहेत अशा विद्यार्थ्यांची एंट्री करण्याची सुविधा डिस्ट्रिक्ट लेवलला आहे। आणि त्याचबरोबर माझी मित्रांनो विनंती आहे की जर विद्यार्थी आपल्या शाळेतून निघून गेलेला असेल, तो विद्यार्थी TC घेऊन गेलेला नसेल तरी सुद्धा जर तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येत नसेल तर त्या विद्यार्थ्याला आपण तात्काळ ड्रॉप बॉक्स मध्ये टाकावं। आणि ड्रॉप बॉक्स मध्ये टाकण्यासाठी आपल्याला डाव्या साईडवर असलेल्या स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन टॅब वर जावं। ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल वर जाऊन पेन नंबर एंटर करून त्या मुलाला आपण ड्रॉप बॉक्स मध्ये टाकावं, जेणेकरून ते विद्यार्थी दुसरी शाळा इम्पोर्ट करू शकेल आणि त्या विद्यार्थ्याला संच मान्यतेमध्ये काउंट करता येईल। मित्रांनो, विद्यार्थी आपल्या पोर्टलवर नसेल तर त्याला ठेवू नये, तो एक प्रकारचा सायबर गुन्हा आहे। आपण विद्यार्थी TC घेऊन गेला नाही म्हणून त्याला आपण पोर्टलवर ठेवतो, तो विद्यार्थी शाळेमध्ये येत नसतो, त्याने कुठेतरी दुसरीकडे ऍडमिशन घेतलेली असते। अशा विद्यार्थ्यांना आपण आपल्या पोर्टलवर ठेवू नये। आपल्या शाळेची संच मान्यता अचूक व्हावी, इतरही शाळांची संच मान्यता अचूक होणे आवश्यक आहे। त्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली शाळा सोडलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण ड्रॉप बॉक्स मध्ये टाकावं। मित्रांनो, वेळ कमी आहे, एका दिवसामध्ये आपण हे सर्व करू शकता। एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी सातत्याने 2-3 वर्षापासून प्रयत्न करतो आहे। एवढे महत्त्वाच्या विषयावर महत्त्वाचे व्हिडिओ मी शेअर करतो आहे, परंतु शिक्षक आणि मुख्याध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचारी त्या व्हिडिओंना पूर्ण पाहत नाही, वरवर पाहतात, 1-2 मिनिटं पाहतात किंवा काही लोक बघतच नाही आणि त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत नाही। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करावं, मी शेअर केलेले सर्व व्हिडिओ आपण पूर्ण पाहावे, कॉन्सेप्ट समजून घ्यावा आणि आपली संच मान्यता अचूक होईल यासाठी आपण प्रयत्न करावा। सर्वांना माझी विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। सर्व कामं 100% उद्याच्या दिवशी होतील यासाठी प्रयत्न करावा। माझ्या खूप खूप आपणाला शुभेच्छा आहेत। थँक्यू सो मच।